जय शिवराज शेतकरी मित्रांनो, आता प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील आणि प्रत्येक सोसायटीत ज्या कर्जमाफीच्या याद्या ह्या प्रकाशित करण्यात आलेल्या, आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. ही सुद्धा कर्जमाफीच्या पात्र लाभार्थ्याची यादी आहे. तर यामध्ये फक्त जे 2 लाखाच्या आतील शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापेक्षा कमी कर्ज आहे, थकीत कर्ज आहे, अशा शेतकऱ्यांची ही पात्र यादी ही सोसायटी मार्फत ही प्रकाशित करण्यात आलेली आहे. आता तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा जिल्हा आणि तालुका वाईज तुम्ही ज्या सोसायटी संस्थेतून कर्ज घेतलेलं आहे त्या पतसंस्थेमार्फत तुम्हाला यादी दिली जाईल किंवा तुमचं नाव त्या पतसंस्थेमध्ये आलेल्या यादीमध्ये नाव आहे किंवा नाही आहे याची पडताळणी तुम्ही स्वतः आपल्या सोसायटी संस्थेमार्फत तिथून यादी घेऊन तुम्ही हे गोष्ट करू शकता. तर यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नाव दिलेलं आहे, इथं सरळ लिहून आहे की कोणकोणते आधार प्रमाणीकरण करण्यासाठी ज्या शेतकऱ्याचं नाव आहे त्या शेतकऱ्यांसाठी ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि आपले सेवा सहकार केंद्र किंवा बँक शाखेत जाऊन खालील कागदपत्रे आणून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी. आता त्यासाठी कोणते कागदपत्र इथं दिलेले, आधार कार्ड, कर्ज खात्याचे आणि बचत खात्याचे पासबुक आणि यादीत तुमच्या नावापुढे नमूद केलेला विशिष्ट क्रमांक, जो काही इथं विशिष्ट क्रमांक दिलेला आहे तो विशिष्ट क्रमांक तुम्ही हा बघू शकता. शेतकरी मित्रांनो, कर्ज खाते क्रमांक आणि विशिष्ट क्रमांक हा सुद्धा आपल्याला तिथं दिलेला आहे. तर पहिलंच नावाच्या समोर विशिष्ट क्रमांक, हा जो विशिष्ट क्रमांकचा रकाना आहे यातला नंबर आपल्याला घेऊन जायचा आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे पात्र आहे, म्हणजे पात्र यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे. ही पहिली यादी आहे. याच्यानंतर पुन्हा याद्या ह्या लागणार आहेत तुमच्या सोसायटी मार्फत, पतसंस्थेत असो किंवा ग्रामपंचायत लेवलला. ह्या याद्या तुम्हाला तुमच्या गावातच मिळून जाईल. धन्यवाद.